बिहारमधील पाटण्यामध्ये परीक्षेत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरून विद्यार्थी रस्त्यावर बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक, विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज। मराठी सक्तीच्या वादानंतर परप्रांतीयांचा व्हिडिओ व्हायरल। रेल्वेमध्ये मराठी व्यक्तींना सेवा देऊ नका, परप्रांतीय नागरिकांचं आवाहन। मराठी बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर निघून जा, चारकोप परिसरात मनसेचा रिक्षा चालकांना बॅनरमधून इशारा। मराठी सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालक धास्तावले। अनेक चालकांना व्यवसाय बंद केले तर काही चालकांचा ठराविक हद्दीपर्यंतच प्रवास। पालघरमधील मोखाड्यात 18 वर्षीय मुलाला धर्मांतरणसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप। पुस्तक वाचून आजार दूर होतील असा दावा। 22 महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल। भाजपच्या संसदीय मंडळामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता। योगी फडणवीस आणि हिमंत बिस्वा शर्मा यांची नावं चर्चेत। मुंबई महापालिका विद्यार्थ्यांसाठीची उत्तनच्या केशवसृष्टीतील सहल वादात। विद्यार्थ्यांवर विचारधारा लादण्याचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप। अश्लील मजकूर प्रकरणी गुन्हा, रुपाली चाकणकरांकडून तक्रार दाखल। खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोप। साखरेचे दर महागल्याने कटिंग चहाचे दर 15 रुपयांवर जाणार असल्याची माहिती। टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता। एक महत्त्वाची अपडेट आहे आणि ही कांद्या संदर्भातली बातमी आहे। निफाड इथून गुवाहाटी इथं जाणारा कांद्याचा रेल्वे रॅक रद्द झालेला आहे। रॅक रद्द करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। लासलगाव इथून दिल्लीला कांदा पाठवण्याकरता मालगाडीचा रॅक 8 तासांपासून उभा आहे। रॅकमध्ये कांदा लोड करण्याकरता कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत। त्यामुळे निफाड पाठोपाठ लासलगाव इथून दिल्लीला कांदा पाठवला जाणार आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे। कांदा पाठवण्याकरता मालगाडीचा रॅक 8 तासांपासून उभा आहे। त्यात अजून कांदा लोडच झालेला नाही आणि कांदा लोड होण्याकरताची जी हालचाल असते ती सुद्धा दिसत नाहीये। त्यामुळे नक्की आज कांदा दिल्लीला जाणार का नाही जाणार या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे। दरम्यान राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी उत्तर दिलं। तुम्ही जेव्हाही येता नेहमीच उशीर करता असा जोरदार टोला अशोक उईकेंनी राहुल गांधींना लगावला। राहुल गांधी यांना काँग्रेस नेत्यांनी चुकीची माहिती दिली असा दावा त्यांनी केला। यावेळी बोलताना राहुल गांधींनी केलेले आरोप उईके यांनी फेटाळले। राहुल गांधींनी झारखंड, कर्नाटक, केरळमध्ये जावं असा टोलाही उईकेंनी राहुल गांधींना लगावला। सध्या पावसाळा सुरू असल्याने नाशिक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य चांगलंच बहरलेलं आहे। अशातच समृद्धी महामार्गाचं देखील सौंदर्य खुललंय। इगतपुरी जवळील समृद्धी महामार्गाचं सौंदर्य चांगलंच खुललेलं आहे। ही खास आणि नयनरम्य ड्रोन दृश्य खास न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये दाखल गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतलंय। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। ताब्यात घेतलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं असून त्यांच्यावर यापूर्वी देखील दरोडा आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। मार्गदर्शनाखाली युनिट 4च्या पथकाने ही धडक कारवाई केली असून सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। माझगावमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये एका गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अंड फेकण्याचा प्रकार हा समोर आलेला आहे।
या संदर्भामध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी तसेच स्थानिक DCPशी आमचं बोलणं झालेलं आहे. या संदर्भामध्ये त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन हे आज सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन यामध्ये FIR ही अज्ञात इसमांच्या विरुद्ध रजिस्टर करण्यात आलेलं आहे, परंतु ते अज्ञात इसम कोण होते याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन आजपर्यंत पूर्ण होऊन उद्यापर्यंत जे आरोपी आहेत ते समोर येतील. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे देशामध्ये अराजक पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे, अँटी इंडिया फोर्सेसला हाताशी धरून विरोधी पक्ष अनार्की किंवा अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधी पक्षाच्या प्रयत्नांमुळेच अशा प्रकारच्या देशविरोधी, देशविघातक, समाजविरोधी, समाजविघातक अँटी इंडिया फोर्सेस ज्या आपल्या समाजामध्ये सुद्धा असू शकतात यांना पाठबळ मिळतंय. त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि त्यामुळे अशा प्रकारे कम्युनल डिसहार्मनी करून अराजकता पसरवण्याचा पूर्ण दोष अशा प्रकारचं वातावरण, कारण अशा प्रकारच्या एलिमेंट्सला पाठबळ हे विरोधी पक्षाकडनं त्यांनी घेतलेल्या स्टँडमुळे हे मिळतंय. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचं पूर्ण त्याची जी जबाबदारी आहे ती काँग्रेस पार्टी असेल, उभाटा असेल किंवा इतर जे काही विरोधी पक्ष असतील त्यांची आहे. कारण त्यांनी स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता अँटी इंडिया फोर्सेसचा हात पकडलेला आहे आणि त्यांचा पाठिंबा मिळवलेला आहे. मुख्यमंत्र्यांची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये नियुक्ती केली जाऊ शकते, त्यांना तिथे जाऊ शकतं, त्याबद्दल काय? हा केंद्राचा विषय असल्यामुळे, हा विषय माझ्या अखत्यारीचा बाहेर असल्यामुळे त्यावरती भाष्य मी करू शकत नाही. एक वर्ष कसं होतं तुम्हाला? नाही, केंद्रीय भारतीय जनता पार्टीने तसेच राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्यावरती टाकली, ऐतिहासिक आणि गेल्या 42 वर्षामध्ये झालं नाही असा भारतीय जनता पार्टीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाल्याच्या नंतर गेल्या 6 महिन्यामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये क्रांतिकारक आणि आमूलाग्न बदल आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा करण्यात येत आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे 2000 अनधिकृत बांधकामही फक्त 4 महिन्यामध्ये महापालिकेने निष्कासित केली. 1400 कोटीचे टेंडर्स रद्द केले. जेम पोर्टल हे आणलं. कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूजचा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेची पहिली AI आणि रोबोटिक्सची लॅबोरेटरी असणारी शाळा याचं उद्घाटन पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यामुळे